नमस्कार, मी दत्ता माळवे, लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूजवर आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत मुरबाड तालुक्यातील डोंगर न्हावे जिल्हा परिषद गटामध्ये असणारे गाव आहे। त्या बांदिवली पाड्यामध्ये आम्ही आलेलो आहोत। या पाड्याच्या रस्त्याचे काम होत नसल्या कारणाने मागील अनेक वर्षांपूर्वी केलेल्या या रस्त्यावर निघालेली खडी आणि पडलेल्या खड्ड्यांमुळे या लोकांना येताना जाताना मोठा त्रास होत आहे। कोणी आजारी असल्यास रात्रीचे त्याला दवाखान्यात उपचारासाठी नेणं देखील त्यांना अवघड होत आहे। त्याचप्रमाणे लहान लहान मुलं जी आहेत, जी शाळकरी मुलं आहेत, त्यांना जाण्यासाठी देखील रस्ता नसल्या कारणाने या मुलांना कधी कधी शाळेला देखील दांडी मारावी लागत आहे, अशा पद्धतीचं या लोकांचं म्हणणं आहे। त्याचप्रमाणे या रस्त्याचा हा जो बांदिवली पाडा जो रस्ता आहे, जवळजवळ 12 ते 13 घरांची वस्ती आहे। या रस्त्याच्या कामाच्या भूमिपूजनाचे नारळ वेळोवेळी फुटलेले आहेत, मात्र प्रत्यक्षात अजूनही हे काम मागील 25 ते 26 वर्षापासून झाले नसल्याचे येथील लोकांचं म्हणणं आहे। हे लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। बाबा, नाव काय आपलं? शंकर दगडू भोईर. हो का? मला काय म्हणायचं, या बांदिवली पाडा जो आहे हा रस्ता खूपच खराब आहे। किती वर्षांपासून ही अवस्था आहे? कमीत कमी 72 साली आम्ही इथं वस्तीला आलो। 72 सालापासून आज परिस्थिती आहे तीच। त्याच्या वेळेला प्रत्येक विलक्षण नारळ फुटतो, वस्तू तिथे आहे तीच। एक व्यक्ता फक्त मला वाटते विषय आमदार होते त्यावेळेला फक्त खडीकरण झाले, त्याच्यानंतर झालं काहीच नाही। जो आला तो नारळ फोडतो, उद्घाटन करतो, चालू पडतो। आम्ही येडे, आम्ही वोटिंग करतो, दुसरा काय पर्याय? अजूनही रस्त्याची कोणी दखल घेतलेली कोणीच घेतली नाही हो। प्रत्येकाला सांगायचा काय? त्या सगळे कार्यकर्ते घरात त्याचा उल्हास भाऊ, सक्का माऊस भाऊ ना, मी आहो ना, आपण काय करता? किती सांगा? किती आपली मुलं किती शाळेत जातात? मुलं कमीत कमी पाहता मला वाटते 6 ते 7 मुलं आहेत। 6 ते 7 मुलं। जास्त पाऊस पडल्यावर जास्त घेणार 7-8 बहुतेक दायक मुलं आहेत सगळी। पाऊस पडल्यानंतर पर्याय होच त्यांना नेऊन पोचवायची, आणायची। असं आता काय मागणी? आता मागणी काय? फक्त आम्हाला रोड पाहिजे, दुसरी काय मागणी करायची? बाबा, किती घरांची वस्ती आहे इथं? 13 ना? हो, 12-13 आहेत। 12-13 घरांची वस्ती आहे का सध्या? म्हणजे लोकसंख्या 60 आहे ना? 12-13 पण काय आता त्या रस्त्याला कंटाळून काही लोक मुरबाडला राहायला गेले। आता वरचं घर आहे ना, संपूर्ण कुटुंब 2-3 कुटुंब आमचं मुरबाडला राहायला गेले। रस्त्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे मग काय लोक पर्याय काय त्याला? पर्याय नाही ना। आम्हाला इतर इथून हलता येत नाही, सगळी शेती सगळ्या जागेवर, त्यामुळे त्या म्हणावी लागते। अशी कधी मागणी वगैरे केली का कुठल्या? प्रत्येक वेळा मागणी झाली। जो कार्यकर्त्याला आमदारांच्या मिटिंग झाल्या, उल्हास भाऊंच्या मिटिंग झाल्या, मागणी आहेच। मागणी नाही असं कसं म्हणतील? मागणी 72 सालापासून हिशोब करा, याच्या 10-15 वर्षाचा का त्याच्यानंतरचा काल सोडा, पण तिथून सारख्या मागण्या आहेत। बाबा, का लक्ष देत नाही लोकप्रतिनिधी? काय वाटतं तुम्हाला? आता काय त्याला आम्ही तरी काय सांगणार त्याच्यातला मार्ग? का लक्ष देत नाही? मला वाटते एक वेळा काहीतरी डांबरीकरण थोडासा झाला, उल्हास भाऊनी केला, तर तुम्हाला वाटते 6 महिने पण टिकला नाही। किती वर्ष झाली साधारण त्याला? 20 वर्ष ना? हो, 20-22 वर्ष झाले ते ना, 20-22 वर्ष लागते। मग तिथून डांबरीकरण झालंच नाही? 2005 ला असं 2005 ला झालं, त्याच्यानंतर 5 साल असाच झाला असेल तो। पूर्ण प्रॉपर डांबरीकरण नव्हतं तो, निसतं खडी। बरं बाबा, पाण्याची व्यवस्था कशी काय आपल्या? पाण्याची ज्याची त्याची स्वतंत्र बोर आहे। जलजीवन मिशनचं काही तर काम झालंय? स्वतंत्र बोर आहे, पर्याय नाही त्याला। पाईप बीप टाकलेत? काहीच नाही। ते आपलं नाही टाकले होते, मागे पाईप टाकले पण काय आला नाही, ते पाणी काय आलं नाही। मागे टाकले होते पण आलं नाही, पोचलाच नाही पाणी। मग आता स्वतंत्र ज्यांनी त्यांनी बोरिंग आता करणार काय? तो पर्याय नसल्यामुळे माणूस काय? एक माझी स्वतंत्र विहीर होती, ती सुद्धा पडले। आता ते चालू वर्षी परत काम घेतले मी, ती होईल म्हणायची। म्हणजे मुख्य मागणी तुमची रस्त्याचीच आहे? रस्त्याचा खूप प्रॉब्लेम आहे मुलांना। आज जरी पाण्याची समस्या आमची असली तरी पाण्याची एवढी काही अडचण नाही, पण रस्त्याची म्हणजे पहा, रात्रीची एखादा जर आम्हाला आले तर ती दळणवळण गावातच जायला लागते। बरोबर. बाजारात ते बांदिवली किंवा नारविली, बरोबर, एखादा प्रसंगाला तर नारवल्यात जायला लागते। उद्या एखादा आमच्यातला एखादा दाखवला तर ते जाण्याची पण आम्हाला अडचण आहे। वेळ काल सांगून येते का? 100%. इथे सत्ता त्याची, आपली सत्ता नाही ती।
तो कधी जायचा नाही यायचा त्याची सत्य. तो जर टाइम रात्री जायला तर पर्याय नाही. आम्ही रात्रीच्या कार्यक्रमाला पण गावात जात नाही. कसं जाणार एवढा प्रॉब्लेम असला काही कार्यक्रम असला ना फक्त गावची जी आमची सत्यनारायणाची पूजा असते हनुमानची तिला फक्त आम्ही उपस्थिती देतो, नाही तर बाकी नाही. रस्त्यामुळे जाऊ रस्त्यामुळे काय रात्रीची जाणं अवघड आहे ना. आणि मला पावसाळी तर लईच गडबड. पाऊस आली तर गडबड ना. लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची.